मुळ्याची चटणी तर तुम्ही खूप वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ली असेल, पण एकदा या पद्धतीने नक्की करून बघा. इथे मी कढई तापत ठेवली आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल घालणार आहे. तेल तापून झाल्यावर त्याच्यामध्ये मी 5 ते 6 लाल सुक्या मिरच्या घालणार आहे. त्याच्यानंतर 1 चमचा मी धने घातलेत. 1 चमचा उडदाची डाळ घातली आहे. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं. याचा कच्चेपणा घालवायचा आपल्याला. त्याच्यानंतर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घातलं आहे. हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. सगळं साहित्य व्यवस्थित परतून झाल्यानंतर एका भांड्यात काढून ते गार करायला ठेवते. आता आपण याच्यामध्ये 1 कप मुळा घालणार आहोत. मुळ्याचं वरचं जे साल असतं ते काढून घेतलं आहे मी आणि या पद्धतीने बारीक तुकडे करून घेतले आहेत. थोडासा चिंचेचा तुकडा टाकला आहे लिंबा एवढा. 3 ते 4 कढीपत्त्याची पाने, 5 ते 6 पुदिन्याची पाने, 1 हिरवी मिरची टाकली आहे. तुम्ही तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. कोथिंबीर घातली आहे थोडीशी. 1 कांदा मध्यम आकाराचा या पद्धतीने कापून घातला आहे. आता हा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. एक 5 ते 7 मिनटं सगळं साहित्य व्यवस्थित शिजवून घ्यायचं आपल्याला. थोडंसं पाणी घालते, 2 चमचे. 2 चमचे पाणी घालून झाल्यानंतर याच्यावर मी झाकण ठेवणार आहे आणि 5 ते 7 मिनटं याला व्यवस्थित शिजू देणार आहे. 5 ते 7 मिनटं झालेली आहेत, तुम्ही बघू शकता. पाव चमचा हळद घातली आहे. पाव चमचा लाल तिखट घातलं आहे. पाव चमचा जिरे घातले आहेत. इथे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते आहे. आणि 2 मिनटं याला शिजू देणार आहे. सगळं पाणी आटलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि कांदासुद्धा आपला ट्रान्सपरंट झालेला आहे. थोडासा मुळा शिजला आहे, पूर्ण नाही शिजला आहे. या पद्धतीने आता हे आपण गार करून घेऊया. त्याच्या आधी आपण जे मसाले वाटले होते ते मिक्सरमधून काढून त्याला बारीक पेस्ट करायची आहे, भरड काढायची आहे त्याची. हे सगळं साहित्य गार करून मगच मिक्सरला लावायचं. या पद्धतीने हे मी मसाले वाटून घेतलेत. आता आपण जो मुळा करून घेतला आहे तो वाटूया. चवीपुरतं मीठ घालते आहे. मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. या पद्धतीने याची पेस्ट तयार करून घेतली, वाटून घेतलं आहे. आता हे एका भांड्यात काढून आपण याला फोडणी करणार आहोत. त्याच्यासाठी मी फोडणीचं भांडं तापत ठेवलं आहे. 1 ते 1.5 चमचा तेल घालते. तेल व्यवस्थित तापलेलं हवं फोडणी देताना, नाहीतर फोडणी कच्ची राहते. या पद्धतीने अर्धा चमचा मोहरी घातली आहे. 1 लाल सुकी मिरची, 5 ते 6 कढीपत्त्याची पानं आणि 5 ते 6 मेथीचे दाणे घातले आहेत. अर्धा चमचा उडदाची डाळ घातली आहे. व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आपण जी चटणी वाटली होती त्याच्यावर हे घालून घेणार आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा मुळ्याची चटणी नक्की करून बघा आणि कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.